करतायत त्यांच्यासाठी हा काळ फायदा देणार आहे. त्यांच्या करिअरमध्ये एक नवी दिशा, एक नवी उंची बघायला मिळेल. व्यावसायिक जीवनात यशाचे नवे मार्ग उघडतील. जुने वाद असतील मिथुन राशीच्या लोकांचे तर ते 2026 मध्ये नक्कीच मिटतील. सगळ्यात महत्त्वाचं, आर्थिक स्थैर्य वाढेल. नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी तुम्ही होताना दिसाल, त्याचाही फायदा होईल. घरात आनंद, शांती आणि सुसंवाद वाढेल. आणखीन एक रास आहे ज्यांना 2026 मध्ये लाभ होऊ शकतो आणि ती रास म्हणजे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींना संपत्ती, सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे. समाजात आदर वाढणार आहे. कुटुंबात शांती राहील. गुंतवणूक आणि व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा नफा बघायला मिळेल. आरोग्य देखील सुधारेल. सगळ्यात महत्त्वाचं, कर्क राशीच्या लोकांचा मानसिक ताण 2026 हे वर्ष कमी करणारे असं म्हणायला हरकत नाही. मालमत्तेशी संबंधित वाटाघाटी असतील किंवा काही महत्त्वाचे निर्णय घेणं असेल, या गोष्टी 2026 मध्ये यशस्वी होऊ शकतात. प्रियजनांशी, तुमच्या कुटुंबियांशी, नातेवाईकांशी किंवा मित्रमंडळींमध्ये तुमचे संबंध चांगले होताना दिसतील. सौहार्दपूर्ण संबंध तुमचे असतील. त्यानंतर वळूया सिंह राशीकडे. सिंह राशीच्या लोकांसाठी 2026चा काळ नातेसंबंध आणि सामाजिक संबंधांमध्ये सुधारणा करणारा ठरेल. नवीन मित्र आणि सहकारी तयार होतील. करिअरमध्ये सुद्धा पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबींमध्ये विचारपूर्वक निर्णय घेणं फायदेशीर ठरेल. नवीन कामं, नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील आणि तुम्ही त्या यशस्वीपणे पार पाडाल. घरात आनंदाचं वातावरण असेल. पण सिंह राशीच्या लोकांना मोठ्या खर्चावर नियंत्रण मात्र 2026 मध्ये ठेवावं लागेल. कारण आर्थिक लाभ जरी होणार असला तरी सुद्धा मोठे खर्च सुद्धा तुमची वाट बघतायत 2026 मध्ये आणि त्यासाठी तुम्हाला आर्थिक नियोजनाची गरज असणार आहे. म्हणजे जिथे गरज पडेल तिथेच खर्च करणं, या दृष्टीने नियोजन करावं लागेल. 2026 मध्ये लाभ होणारी आणखीन एक रास म्हणजेच तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ व्यवसाय आणि आर्थिक दृष्टिकोनातून अत्यंत शुभ म्हणावा लागेल. गुंतवणूक यशस्वी होईल. उत्पन्न वाढेल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. मानसिक शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा अनुभव येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढताना दिसेल. प्रवासाचे योग आहेत आणि नवीन संपर्क सुद्धा तुमचे तयार होणार आहेत आणि त्याचाही तुम्हाला फायदा होणार आहे. मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना 2026 मध्ये लाभ होऊ शकतो. पण बाकीच्या राशींचं काय, त्यांच्यासाठी 2026 कसं असणार आहे, हा जर तुमचा प्रश्न असेल तर प्रत्येक राशीचे व्हिडिओ आपण लोकमत भक्ती चॅनलवर अपलोड केलेले आहेत. त्या सगळ्या व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. ते व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. त्यामध्ये उपाय सुद्धा सांगण्यात आलेले आहेत. राशीनुसार तुम्ही कुठले उपाय 2026 मध्ये करायला हवे जेणेकरून तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतील, या संदर्भातले उपाय देण्यात आले आहेत. तेव्हा त्या व्हिडिओंचा लाभ देखील नक्कीच घ्या. मंडळी,